नगर कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचं काम सुरू असल्याने या रस्त्यावरून सुरू असलेली अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळवण्याची मागणी भाजपाचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केली आहे। अवजड वाहनांमुळे अनेक लहान मोठे अपघात घडत असून वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। नगर कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्त्यावर छोटे पूल उभारून वाहतूक वळवण्यात आली आहे। मात्र हा पूल अत्यंत अरुंद असून या पुलावर अवजड वाहन आल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। तसेच मनपानं या पर्यायी रस्त्यावर लाईटची व्यवस्था करावी। सध्या शाळा महाविद्यालय सुरू झाले असून विद्यार्थी महिलांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय। शहराला जोडणारा हा प्रमुख रस्ता असून अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे। नागरिकांच्या सोयी आणि सुरक्षेसाठी नगर कल्याण मार्गे शहरात येणारी अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळवण्याची मागणी दत्ता गाडळकर यांनी केली आहे। सीना नदीच्या पुलाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत अवजड वाहने शहरात येऊ देऊ नये। अवजड वाहनांमुळे सीना नदीच्या पुलावर केलेल्या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, तर अनेक अपघात घडत असून परिसरातील विद्यार्थी, पालक आणि महिला या रस्त्यावरून जाण्यासाठी घाबरत आहेत। नागरिकांना शहरात येण्यासाठी याच रस्त्यावरून जावं लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केली आहे। नमस्कार, मी दत्ता गाडळकर, सचिव भारतीय जनता पार्टी। आज सीना नदीवरील जो पूल उभा राहिलेला आहे त्या पुलामुळे नागरिकांना आज खूप त्रास होऊ राहिलेला आहे। जो नवीन पूल आज जो केलेला आहे तो अरुंद असल्यामुळे येणाऱ्या शाळकरी मुलांचे, सर्वसामान्य जनतेचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होऊ राहिले व त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्यामुळे खूप मुलांना अडचणी होऊ राहिल्या आहेत। माझी प्रशासनाला व शहर वाहतूकदारांना विनंती राहील की येणाऱ्या काळामध्ये आपण त्या भागामध्ये जी येणारी वाहतूक आहे, जड वाहतूक, ती पर्यायी मार्गाने वळवावी व नागरिकांना त्यातून आम्हाला श्वासमुक्त करावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अमोल भांबरकर, अहमदनगर।